नमस्कार मित्रांनो, हिरोंचे सूत्र या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत प्रस्तावना, हिरोंच्या सूत्राने त्रिकोणाचे क्षेत्रफळ, हिरोंच्या सूत्राचे स्पष्टीकरण, हिरोंच्या सूत्राचे उदाहरण। प्रस्तावना: जेव्हा त्रिकोणाच्या बाजू बरोबर असतात तेव्हा खालील सूत्राचा उपयोग होतो। त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। आकृतीत दिलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू। क्षेत्रफळ बरोबर कंसात 1/2 कंस पूर्ण गुणिले 12 सेमी म्हणजेच पाया गुणिले 5 सेमी म्हणजे उंची। उत्तर आलं 30 सेमी। ही पद्धत फक्त काटकोन त्रिकोणालाच लागू आहे। त्रिकोणाचे क्षेत्रफळ, हिरोंचे सूत्र। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात s कंसात s-a s-b s-c कंस पूर्ण। हे सूत्र हिरोंद्वारा त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी दिले गेले आहे, त्यामुळे त्याला हिरोंचे त्रिकोण देखील म्हटले जाते। इथे a, b आणि c त्रिकोणाच्या बाजू आहेत आणि s हे त्रिकोणाचे अर्धपरिमिती आहे। अर्थात अर्धपरिमिती बरोबर कंसात a अधिक b अधिक c कंस पूर्ण भागिले 2। आता आपण येथे उदाहरणाच्या स्वरूपाने स्पष्ट करू। a बरोबर 6, b बरोबर 3 आणि c बरोबर 5 असे गृहीत धरू। तर इथे s बरोबर कंसात a अधिक b अधिक c कंस पूर्ण भागिले 2। येथे आपण abc च्या किमती घातल्या आहेत। उत्तर निघालं 7। म्हणून s वजा a बरोबर 7 वजा 6 बरोबर 1 1 4 2 या किमती abc च्या निघाल्या। त्याचप्रमाणे आता आपण हिरोंचे सूत्र वापरून क्षेत्रफळ काढू। क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात s कंसात s-a s-b s-c कंस पूर्ण। त्याचप्रमाणे या किमती abc च्या घालून उत्तर निघाले 7.48। उदाहरण 2। एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 3:5:7 आहे। जर त्रिकोणाची परिमिती 300 मीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। उत्तर: समजा त्रिकोणाच्या बाजू मीटरमध्ये 3x 5x आणि 7x आहेत, म्हणजेच 3x अधिक 5x अधिक 7x बरोबर 15x। 15x बरोबर 300, ज्यामध्ये x बरोबर 20 हे उत्तर मिळते। त्यामुळे त्रिकोणाच्या बाजू 3 गुणिले 20 मीटर 5 गुणिले 20 मीटर आणि 7 गुणिले 20 मीटर आहेत। अर्थात 60 मीटर 100 मीटर आणि 140 मीटर। आणि हिरोंच्या सूत्राचे उपयोग करून s बरोबर 300 मीटर भागिले 2 म्हणजेच 150 मीटर। त्याचप्रमाणे आता आपण हिरोंच्या सूत्राने क्षेत्रफळ काढू। वर्गमुळात 150 150 वजा 60 150 वजा 100 150 वजा 140 या किमती घालून उत्तर मिळाले 2598.07। आता आपण चौकोनाचे क्षेत्रफळ हिरोंच्या सूत्राद्वारे काढू। जर त्रिकोणाचे 2 बाजू दिल्या असतील तर कर्ण शोधा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा, म्हणजेच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। त्याचप्रमाणे त्रिकोणाची इतर कोणतीही बाजू माहित करावयाची असतील तर s बरोबर कंसात a अधिक b अधिक c भागिले 2 शोधा। त्यानंतर हिरोंच्या सूत्राने त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा, शेवटी चौकोनाचे क्षेत्रफळ मिळेल। सराव: खालील काही प्रश्न दिले आहेत, आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा। ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे। हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार। आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा। धन्यवाद।